नमस्ते नमस्ते नमस्ते। आपल्या ओझर थेरपी सेंटर मध्ये मीरा आई गेल्या 1 महिन्यापासून थेरपीला येत आहेत. तर थेरपी घेतल्यानंतर आईंना काय फरक पडला हे आपण आईकडून ऐकून घेणार आहोत. तर नमस्ते आई. नमस्ते। आई तुमचं नाव सांगा. मीरा शंकर दळवी, आई कुठून येता तुम्ही? चितेगाव। चितेगाव वरून येत आहे. हो। आई ह्या थेरपीची माहिती तुम्हाला कोणी दिली? माझ्या भावानं दिली पावारे। दिलीप आवारे बाबांनी दिली. हो। तुम्ही इथे येण्यापूर्वी तुम्हाला काय काय त्रास होता? माझे मणके दबेल होते, मणक्यात गॅप होता, पण मग मणके दबेल होते ना तर 6 महिने गोळ्या खाल्ल्या तरी पाय सुजायचाच. तर आता मी गोळ्या बंद केल्या महिन्यापासून. कुठे जात होत ताई गोळ्या घ्यायला? पिंपळगाव कशी डॉक्टर. पिंपळगावला कशिश डॉक्टरांकडे 6 महिने ट्रीटमेंट घेतली. हो। गोळ्या खाल्ल्या की गोळ्याचा साईड इफेक्ट व्हायचा, पायावर सूज यायची. आई आता गोळ्या खाता का तुम्ही? नाही, 1 महिन्यापासून गोळ्या एकदम बंद आहे. 1 महिन्यापासून गोळ्या बंद आहेत आणि महिन्यापासून तुम्ही थेरपीला येत आहे. हो। थेरपीला आल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतो आई? फरक म्हणजे चालायला सुद्धा मला कळ नाही लागत आता. पहिले कळ लागायची. कळ लागायची म्हणजे घरात मला चहा द्यायचं कोण म्हणलं का जेवण द्यायचं. चालताच येत नव्हतं, कळ लागून द्यायची लगेच. पायाला मुंग्यासारखं चालू. तुम्ही घरातल्या घरात फिरत होता का? नाही, घराच्या घरात सुद्धा फिरत नव्हते, कोणाला वाढून सुद्धा देत नव्हते. आणि मग आता थेरपी घेतल्यापासून मग आता वाढून नाही देते, चालत आहे. मी 2 किलोमीटर अशी चालत जाते, नाही तर 2 किलोमीटर मध्ये 3 ठिकाणी बसायची. आता बसता का? नाही, आता बसावंच लागत नाही. नाही. हे कशामुळे शक्य झालं? थेरपीमुळे. थेरपीमुळे झालं. कोणती थेरपी? तर लुमिराईज मेडिकेअर इंडिया थेरपी. या लुमिराईजसाठी एका जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर आईंसाठी सुद्धा. त्या आईने तो अनुभव घेतला आणि तो अनुभव आपल्यापर्यंत सांगितला. म्हणजे आईंना घरातल्या घरात चालता येत नव्हतं, परंतु ही लुमिराईजची थेरपी घेतल्यानंतर आई आता 2 किलोमीटर चालतात आणि तेही न थांबता. 6 महिने गोळ्या घेतल्या, परंतु त्याचा साईड इफेक्ट झाला. आई आता पायाला सूज येते का? नाही. म्हणजे थेरपी घेतल्यापासून पायाची सूज सुद्धा कमी झालेली आहे, तीही गोळ्या न खाता. ठीक आहे. तर हे सगळं फरक आपल्या थेरपीच्या माध्यमातून पडलाय. तर आई तुम्हाला जसं गुण आलाय तसं इतर आई बाबांना येणार की नाही? येणार. कसं खात्री देताय तुम्ही? हो, येणार. खात्री देताय? एका आईसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला आभार मानायचे असतील तर कोणाचे मानाल?